अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला निर्जला एकादशी 24 एकादशीचा उपवास केल्याचं फळ हे निर्जला एकादशीमध्ये ती उद्या आहे. मग उद्यापासून 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण करू शकतो का रात्रीचं, किंवा 1 दिवसाचं अनुष्ठान आपण करू शकतो का? निर्जला एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची? संक्षिप्त भागवत असेल, विष्णू सहस्रनाम असेल, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जण असतात ते एकादशीचा उपवास करतात, ते खूप भाग्यवान असतात. ज्यांनी गुरुमंत्र घेतला, देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घेतला, कान फुकले असेल, गुरु केला असेल, त्यांनी एकादशीचा उपवास करायला पाहिजे. तर उद्या निर्जला आहे. निर्जला म्हणजे काय? जेवण तर नाहीच, पाणी पण नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं, ज्यांना नसेल त्यांनी नाही, फक्त उपवास केला तरी चालेल. पण उद्याच्या एकादशीमध्ये असं आहे की 24 एकादशीचं पुण्य तुम्हाला भेटणार. एकदा 24 एकादशीचं पुण्य. मग उद्या एकादशीच्या दिवशी काय करायचं? सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती असेल, बालाजी महाराजांची मूर्ती असेल, त्याच्यावर आपण अभिषेक करायचा. श्रीसुक्त, पुरुषसुक्त अभिषेक करायचा. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करावा. 1 दिवस उपवास केल्याने काय होतं? आपली शक्ती वाढते. असा प्रत्येक सोमवारी जसं आपण उपवास करत असतो, काही जण सोमवार करता, काही गुरुवार करता. एकादशीचा उपवास जर आपण उद्याचा जर केला तर 24 एकादशीचं फळ भेटणार आहे आपल्याला. डायरेक्ट 24. खूप महत्व आहे. मग उद्या आपण अभिषेक केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र असेल ते आपण वाचू शकता. आणि माहेरचं आणि सासरचं, ह्या पितरांचा जो काही असेल, कोणाला पितृदोष असेल, माहेरच्या सासरचं, आपण प्रत्येक अमावस्याला हिरणदान करत असतो, पण प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचायला पाहिजे. ते कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, काही हरकत नाही. संक्षिप्त भागवत आपण ते वाचलं पाहिजे प्रत्येक एकादशीला. तुम्ही सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, दुपारी वाचा, कधी वाचा, काही हरकत नाही. पण जो व्यक्ती संक्षिप्त भागवत वाचेल किंवा ऐकेल, त्याच्या सासरचं आणि माहेरचं दोन्ही जे पितरांचा जो त्रास आहे ना, तो कमी होतो, तीव्रता कमी होते. मग एकादशीच्या दिवशी बालाजी महाराजांची सेवा काय करायची? एकादशीच्या दिवशी आपण म्हणतो बालाजी महाराजांची का बरं सेवा करायची? कारण की सेवा केल्याने आपल्याला फळ भेटतं, भगवान श्रीकृष्ण. मग तसंच प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपण रात्री 9:30 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र 1 दिवसाचं आपण घेणार आहे. उद्या रात्री 9:30 वाजता आपण घेणार आहोत. पण ज्यांना 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं असेल, 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं असेल, तर त्यांनी एकादशीपासून सुरू करू शकता. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या 3 दिवसापासून, म्हणजे उद्यापासून, उद्या रात्री. कारण की उद्याची एकादशी आहे ती खूप महत्वाची आहे, निर्जला एकादशी आहे. त्या एकादशीच्या दिवशी केलेली सेवेचं पुण्य खूप आहे. डायरेक्ट 24 एकादशीचं फल तुम्हाला भेटतंय. म्हणून ज्यांना व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं असेल त्यांनी उद्या रात्री बरोबर 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार. गुरुवार रात्री म्हणजे शुक्रवारी पण सुट्टी आहे, शुक्रवार रात्री म्हणजे शनिवारी पण सुट्टी आहे. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि शनिवार रात्री म्हणजे रविवारी पण सुट्टी आहे. म्हणजे सगळ्यांनी लक्षात घ्या. जमलं तर रात्री 12 वाजता घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, मी स्वतः, किंवा आपण लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पण अजून थोडा वेट आहे, मी तुम्हाला तसं सांगेल. रात्री 12 वाजता घ्यायचं असेल तर लाईव्ह मध्ये, नाहीतर 9:30 वाजता आपण घेणार आहे. 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री 12 वाजता घ्यायचा प्रयत्न करूया आपण. तुम्ही कोणी येणार असेल मला अवश्य कमेंट करून सांगावं. लाईव्ह असणार, आपलं विनामूल्य लाईव्ह आहे. तर हे तुम्हाला जर तुमचं घरच्या घरी करायचं असेल तर त्याच्यासाठी कधीपासून करायचं खूप जण म्हणतात. तर तुम्ही एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, किंवा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, किंवा तुम्ही आता ह्या गुरुवारपासून पण करू शकता. गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस करायचंय. खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काही नाही, काहीच नाही. मग तुम्ही काय करायचं? जे पहिल्यांदा करताय त्यांनी मनातील भीती दूर करा.
काही हरकत नाही. जिथं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. गोमित्राने पुसा, हळदीने पुसवा, पुसून घ्यायची ती जागा. ती जागा पुसल्यानंतर चौरंग मांडा, पाठ मांडा, काही हरकत नाही. बालाजी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे. तुम्ही अनुष्ठान करत असणार, काही गोष्टी करत असणार, बालाजी महाराजांचे अजून काही व्हिडिओ आहे ते मी टाकणार आहे, अजून चालू आहे. खूप सेवा आहे ती आपल्याला सांगायची. पूजा मांडणी साधी सोपी करायची. फोटो ठेवला तरी चालतो. तुम्ही म्हणा मग हेच पाहिजे, ते काही आवश्यकता नाही. नुसता फोटो ठेवला, फोटोला हार घाला, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा. व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक विकत आणून घ्या. एक म्हणजे फोटो पाहिजे आपल्याकडं आणि एक म्हणजे पुस्तक पाहिजे. 11:30 वाजता आपण बसणार आहोत, 11:30 वाजता बरोबर. तर 11:30 वाजेपर्यंत झोपायचं नाही. तुम्ही म्हणा मग आम्ही मोबाईल पाहतो, टी व्ही पाहतो, नामस्मरण करत राहा. तर आपण बरोबर गुरुवारी 11:30 वाजता, रात्री 11:30 वाजता सगळ्यांनी आंघोळ करून बसायचं. बरोबर 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये थोडी हळद घ्या, सवळं घालून बसायचं. सवळं म्हणजे पुरुषांनी सवळं घालायचं, महिलांनी साडी असेल ते घालावी. काळे कपडे घालायचे नाही. पुरुषांनी रात्रीच्या कपड्यावर, महिलांनी गाऊनवर, याच्यावर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं नाही करायचं. भस्म लावायचं पुरुषांनी, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म. हे केल्यानंतर बरोबर 11:30 वाजता बसायचं. आपला गुरुमंत्राचा जप घ्यायचा, महाराजांचा जप घ्यायचा आणि त्याच्या अगोदर संकल्प करायचा की हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि म्हणायचं की आम्ही 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करत आहोत. तुमची मनोकामना आहे ती म्हणायची, पाणी खाली सोडून द्यायचं आणि व्यंकटेश स्तोत्र आपण संस्कृतमध्ये 15 ओव्याचं आहे. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मित विक्रमः संकर्षण अनिरुद्रच शेषाधिपतिरेवच जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचल वासिना. पहिल्या ओळीपासून चालू झालं तर सर्वदेवेक शरणम सर्वदेवेक देवतम सर्वदेव शिकामणी. 8व्या ओळीपर्यंत टोटल 15 ओळी आहे. पहिल्या ओळीपासून तर 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं. मोजून कॉईन घ्यायचे, 20 वेळा वाचायचं आणि 21व्या वेळेस सगळं 15 ओव्या आहेत त्या सगळ्या 15 ओव्या 21व्या वेळेस वाचायचे. ते झाल्यानंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र घेऊ शकता, महालक्ष्मी अष्टक घेऊ शकता, काही हरकत नाही. ते केल्यानंतर आरती करायची. फळाचं नैवेद्य दाखवा, परत तुम्ही साखरेचं नैवेद्य दाखवा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. दारू असेल, नॉन व्हेज असेल, या गोष्टी खायच्या नाही. हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करायची. तांदूळाची खिचडी असेल, तांदूळाची खिचडी आणि वडे, उडदाचे वडे बालाजी महाराजांना खूप आवडतात. तांदूळाची खिचडी, उडदाचे वडे. हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरती करायची. वरण भात भाजी पोळी तुम्ही हे करू शकता. दुसऱ्या दिवशी रात्री परत तसंच बसायचं. तिसऱ्या दिवशी पण असं परत तसं बसायचं. म्हणजे गुरुवारी रात्री, शुक्रवार रात्री आणि शनिवार रात्री 12 वाजता बरोबर आपलं चालू झालं पाहिजे. बरोबर चालू करायचं. खिडक्या दारं बंद नाही करायचे. म्हणजे जास्त जे मेन डोर आहे ते बंद करा. बाकी सामूहिक तुम्ही वाचू शकता. सोबत तुमच्या कोणी बसलं ते पण वाचू शकता, काही हरकत नाही. सामूहिक तुम्ही 5-6 जण एकत्र करू शकता, काही हरकत नाही. वाचायचं, तेवढी स्पीड येते आणि तेवढं जण सगळेजण वाचता. हे झाल्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार झाला. रविवारी उद्यापन करायचं. उद्यापन करताना ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं. तांदळाची खिचडी असेल, वडे असेल, वरण भात भाजी पोळी असेल, नैवेद्य करायचं आणि आपलं उद्यापन संपून टाकायचं. हे अनुष्ठान करायला खूप जण असे भीती घालतात. आपण ती भीती दूर करतोय, लक्षात ठेवा. मनातील भीती दूर करा. म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक एकादशीला प्रत्येकाने व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते आपण रात्री 9:30 वाजता लाईव्ह घेत असतो. ज्यांना रात्री 12 वाजता करायचं असेल त्यांनी 12 वाजता करा, काही हरकत नाहीये. तुमच्या मनातली भीती दूर व्हायला पाहिजे आणि बालाजी महाराजांची सेवा सगळ्यांनी जास्तीत जास्त करायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. बाकी दुसरं मला काहीच नको. भरपूर दिलं बालाजी महाराजांनी, हेच लक्षात ठेवा. हेच सगळ्यांनी लक्षात ठेवा की व्यंकटेश स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते सगळ्यांनी करायला पाहिजे न भीता. आपण मनापासून आवाज दिला ना, बालाजी महाराज येत असता. आपला विश्वास पाहिजे. आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष मूर्ती प्रकटली,
प्रकटती. बालाजी महाराजांना एक आसन ठेवायचं, दर्शन घ्यायचं. मी काय म्हणतो, तुमची जी मनोकामना आहे ना, कोणती असू द्या, गाडी असो, बंगला असो, लग्न असो, बाळ असो, काही असो, तुमचं पुण्य जर चांगलं असेल, तुम्ही जे ऐकताय, तुम्ही जे बसला, तुमच्यासाठी सांगतोय, तुमचं जर पुण्य चांगलं असेल आणि तुम्ही जर पहिलं अनुष्ठान केलं, पहिल्यांदा, काही काहींना पहिल्या अनुष्ठानाला दर्शन झालेलं आहे. माझाच अनुभव सांगतो. मी एक बसलो होतो, मी पहिल्यांदा खूप असं घाबरून गेलो लोकांनी. बसल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या आजूबाजूला कोणतरी आहे. एक सेवेकरी ताई, त्यांना तर प्रत्यक्ष मूर्ती दिसली, बालाजी महाराज दिसले त्यांना, असं पाय दिसले, त्यांना चरण दिसले, डोळ्यातून पाणी येत होतं आणि त्यांनी वाचणं बंद नाही केलं. त्यांनी वाचणं बंद केलं की ते पाय दिसणं बंद झाले. हे अनुभव होईल. विश्वास ठेवून जर आपण केलं तर कोणतीही गोष्ट येत असते बघा. जसं आपण स्विचचं बटन दाबलं तर पंखा चालतो. कशामुळं? लाईट दिसते का आपल्याला? पण त्यात आहे. श्वास घेतोय, दिसतं का आपल्याला? पण आहे. तसा विश्वास ठेवून जर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान जर केलं आपण, तर प्रत्यक्ष बालाजी महाराजांचं दर्शन होतं. आणि तुमचं कोणाचं भाग्य असेल ना, खरं जर दर्शन झालं तर तुम्ही बालाजी महाराजांना काही मागू पण शकणार नाही. गाडी द्या, घर द्या, बंगला द्या, मूल द्या, हे द्या, ते द्या. माणसाची वाचा फुटत नाही, एवढं ताकद आहे. म्हणून मनामध्ये न भीता, न हे करता, आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते करायला पाहिजे. न घाबरता करायला पाहिजे. मनामध्ये भीती दूर करा आणि आयुष्यात एकदा तरी करा तुम्ही. काय असे पण भरपूर जण ते 12-2 वाजेपर्यंत झोपत नाही, रात्री मोबाईल पाहत बसता. कारण त्यापेक्षा आंघोळ करून बसा, छानपैकी आंघोळ करायची. आता पावसाळी वातावरण आहे, छानपैकी आंघोळ करा, थंड पाणी, गरम पाणी, आंघोळ करून बसायचं. तुमची कोणती मनोकामना नसेल ना तरी बसा, अनुभव घेण्यासाठी नुसतं बसा. मी म्हणतो, ज्या माणसाला विश्वास नाहीये, जे नास्तिक लोक आहे, त्यांनी ते आटकून करायला पाहिजे. मी तर म्हणतो त्यांना पटकन प्रसन्न होतं. असे खूप नास्तिक आहे, ते म्हणतो आम्ही करून बघितलं, काय होतं, खिडक्या वाजतं, दार वाजतं, काही वाजलं नाही. मी म्हटलं काही वाजतच नाही. ह्या नुसत्या अफवा आहे आणि ह्या नुसतं भ्रम आहे. म्हणून तुम्हाला कोणताही मार्ग सापडत नसेल, सगळीकडून तुम्ही ब्लॉक झाले असाल, तुम्हाला वाटत असेल सगळं बंद आहे, तर तुम्हाला कोणताही खर्च न करता, 1 रुपया खर्च न करता, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, लक्ष्मी कुंचन घ्या, हे घ्या, ते घ्या, ते घ्या, काही न घेता स्वतः व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान स्वतः करा. त्याचं फळ तुम्ही स्वतः घ्या. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.